नमस्कार. मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथं अनेक लोक शेतकरी अक्षरशः हेलपाटे मारून मारून वैतागून जातात. बरं उन्हात येतात, कामं होत नाही. अनेक तक्रारी या विभागाच्या आहेत. तो विभाग म्हणजे हा समोर दिसणारा हा भूमी अभिलेख कार्यालय जे आहे जुन्नर, हा म्हणजे मोजणीच्या अनुषंगाने अनेक लोक येतात, हेलपाटे मारून दमतात. अनेक बातम्या केलेल्या आहेत, परंतु मात्र पुढं काय होत नाही. तेच तेच पुन्हा इतके गंडेच्या कातडीच्या अधिकारी झालेली आहे की विचारता सोय नाही. एक पाठीमागे जसे तक्रारदार होते, आता देखील आपल्यासोबत गणेश शिंदे नावाचे तक्रारदार आहे उदापूर गावचे, आणि अनेक दिवस हेलपाटे मारतात. ते काय त्यांची तक्रार आहे त्यांची ऐकून त्यांच्याच तोंडून ऐका. मी माझी मोजणी टाकली होती. माझी मोजणीची तारीख आली 25/3. 25/30ला योगेश कोकणे म्हणून मोजून गेले. 25/3 हां, ते माझं क्षेत्र मोजून गेले. मोजून गेल्यानंतर ते म्हणले 8 दिवसात मी तुम्हाला हद्दी कायमला येतो, 8 ते 10 दिवसात. मी 8 दिवसांनी फोन केला का ते म्हणायचे 8 दिवस. 8 दिवसांनी फोन केला का 2 दिवस नोटीस न्यायला या. 2 दिवस झाले का 4 दिवसांनी या. आता परत त्याच्यानंतर मी मॅडम आलो. मॅडमला म्हणले मी 2 दिवसात देतो. मी परत 2 दिवसांनी फोन केले, मला म्हणले 8 दिवसांनी. 8 दिवसात मी परत काल फोन केला त्यांना, तर ते फोन केल्यावर ते म्हणले का तुम्ही उद्या या, मी आज बाहेर आहे. असं करता करता एवढे दिवस झाले. हे करतंय काय बाबा. आम्ही एवढे 8,000 रुपये भरून मी तातडीची मोजणी घेतली होती. माझं लेवल करायची होती, डेव्हलपमेंटसाठी मी तातडीची मोजणी घेतली. आणि त्याच खात्यात मी अजून 2 मोजण्या टाकल्या, 10, 29 आणि 10, 30 एकाच तारखेला भरलेत. आणि याची 1 महिन्यात मोजणी आली आणि दुसऱ्यांची डायरेक्ट 7व्या महिन्यात गेली. मग 8,000 रुपये तातडीचे पैसे भरून उपयोग झाला काय आमचा? 7व्या महिन्यात गेल्यानंतर आमच्याकडे जास्त पाऊस असतो, त्यावेळेस 7व्या महिन्यात मोजणी होणार नाही. तर मग हे करतायत काय नक्की? यांना भूभागाचा अंदाज आहे का नाही काही? आम्ही माळशेज पट्ट्याच्या समोरून येतो. माळशेज पट्ट्यामुळं आम्हाला भरपूर पाऊस असतो. ते करतायत काय नक्की? मॅडम का आम्ही आलो, मॅडमने मागच्या वेळेसही त्याला सांगितलं, आजही परत सांगतायत, पण तो मॅडमचंही काय ऐकत नाही. नक्की करतायत काय? हां, माझे मॅडम का कमीत कमी 4 ते 5 चक्कर झाले. आणि माझे 2 मित्र आहे, त्यांना मी रोज सांगायचा, फोन करायचा, जा बघून या मॅडम आहे का, जा मॅडम आहे का बघून या. हां, किती त्रास द्यायचा भोजन त्याला यांनी. हां, हे खातं नक्की महसूल खातं यांनी लोकांना त्रासच द्यायचा का? आधीच त्यांच्याकडे बघायचा दृष्टिकोन लोकांचा एकदम वेगळा आहे, तो अजून वेगळा नको व्हायला. हां, तुम्ही याच्यावर मॅडमची प्रतिक्रिया घ्या, जो मोजणी त्याला बोलवा आणि जनतेला कळू द्या यांचं नक्की चाललंय काय. मित्रांनो, माझ्याकडे कॅमेरा करा. हे जे कोकणे आहे, तर एक महिनाभरापूर्वी आपण एक न्यूज केली होती. गोदरे का काय गाव, त्या गावामध्ये हे खाजगी मोजणी करत होते. कोकणे आणि यांच्यासोबत अजून एक सर्वेअर होते, मला काय पोटकुले नाव त्यांचं. हे दोघं बेकायदेशीरपणे खाजगी मोजणी करत होते. तेव्हा देखील आपण यांची बातमी केली. त्यानंतर कळलं त्यांचं कारवाई होणार आहे, परंतु हे तेच कोकणे आहेत, कारवाई वगैरे झाली नाही. आणि कशी जनतेला त्रास देत आहेत हे तुम्ही या प्रत्यक्ष तक्रारदारांच्या याच्यामध्ये ऐकून घेतले. आणि मार्च महिन्यामध्ये मोजणी झाली, अजून त्याची हद्द कायम होत नाहीये. आणि काय करायचं शेतकऱ्यांनी? अहो, त्याला GR आहे, त्या GR मध्ये लिहिले ते 15 ते 20 दिवसात हद्दी कायम करायचं. मग GR काय फक्त तो कागदावरतीच आहे का? यांच्यासाठी GR नाही का? त्यांना डायरेक्ट माझं आहे का, अशा अधिकाऱ्यांना सस्पेंड करा, घरी पाठवा. त्यांच्यापासून काय अडणार नाही. सस्पेंड करून घरी पाठवा यांना, यांच्यापासून काय अडत नाही आहे. चांगली माणसं भरपूर आहेत काम करणारी. हां, बरं, आता तुम्ही आम्हाला फोन केले, खूप वेळ थांबलात उन्हातानामध्ये. तुमची आता अपेक्षा काय करू आम्ही आता? काय करू? हे जनतेला कळायला पाहिजे, यांचा भोंगळ कारभार बाहेर आला पाहिजे. लोक आता मी बोलणार आहे म्हणून झालं, न बोलणार एक बाबा आहेत, मागच्या वेळेस बसले होते, आजही तिथंच बसलेत, अजूनही 2 जण तिथंच बसून आहेत. हां, काय चाललंय काय? लोकांनी किती वेळा हेलपाटे मारायची? इथं काम सोडायचं, हे सोडायचं आणि इथे येऊन बसायचं. आता मॅडम काय म्हणाले तुम्हाला? मॅडम म्हणतायत, मागच्या वेळेस मॅडम म्हणले का तो 2 दिवसात करून तुम्हाला नोटीस देईन. आजही तेच उत्तर दिलं त्यांनी. तो 5 वाजता आज नोटीस घेऊन येणार आहे मॅडम का बोलल्या मॅडम. मग आता आम्ही परत हे सोडायचं. तुम्ही ते कोकणींचा नंबर असेल तर तुम्ही डायल करू शकता का? हो, करतो ना, त्यांना फोन करतो ना. अतिशय बेजबाबदार कारभार आहे. ॲक्च्युली लोक मरायला लागलेली तो ह्या विभागामध्ये हेलपाटे मारून. तहसील कार्यालयामध्ये हेलपाटे. या तालुक्याला वाली कोण आहे असा प्रश्न निर्माण होतो. ज्यावेळी आम्ही हा प्रश्न विचारतो त्यावेळी काहीतरी लोकप्रतिनिधींना त्रास होतो आणि माध्यमं बंद करण्याची धमकी दिली जाते. काय झालं आता? माध्यम जर बंद केलं तर चालेल कसं? सर्वसामान्य जनतेचा आवाज उचलणार कोण उचलणार? आमचं कोण जाणार?
आमचं कोण ऐकणार आहे? मग तुम्ही मानलं तरच ऐकणार आहेत, नाही तर आमचं ऐकणार कोण आहे? हा, तुम्हाला धमकी देणं आणि तुम्ही त्यांचं ऐकणं, तुमच्या मागे जनता उभी राहील. तुम्ही जनतेचं काम करताय, कोण याचं काम करत नाही. मित्रांनो, खूप म्हणजे सांगायला हे होतं का माध्यमांवर इतका दबाव आहे जुन्नर तालुक्यामध्ये, यापूर्वी नव्हता कधी. आता अतिशय प्रचंड दबाव आहे. अधिकाऱ्यांना देखील सांगण्यात येतं का यांना बाईट देऊ नका, यांना माहिती देऊ नका, माध्यमांना कोणती माहिती पुरवायची नाही. ठीक आहे, आपला तो विषय नाही आहे, परंतु ह्या सर्वसामान्य लोकांचं मग प्रश्न कोण ऐकून घेणार हा खरा तर प्रश्न आहे. आता आपण जे योगेश कोकणे आहेत त्यांना फोन लावतोय, फोन बिझी आहे, पुन्हा ट्रायल करूया आणि ते काय म्हणतात ते देखील आपण ऐकूया. अजूनही फोन त्यांचा वेटिंगवर आहे. काय होईल का सुधारणा या कारभारामध्ये? काय आता फोन चालू होत नाही, तो बोलूया आपण थोडंफार. सुधारणा व्हायलाच पाहिजे. लोकांनी किती हेलपाटे घालायचे? हा, हेलपाटे घालायचे किती? त्यांच्याकडे रेकॉर्ड आहे, त्यांनी रेकॉर्डच्या 1 महिन्याचा कालावधी टाकतात. एक झेरॉक्स द्यायला 1 महिना लागतो का? नकला द्यायला द्यायला 1 महिना लागतो का? तोच प्रायव्हेट माणूस पाठवला एजंट एखादा, तर त्या एजंट एका दिवसात सगळे कागदपत्र भेटतात. हा, ते म्हणतात आमच्या कामाचा लोड आहे. मग आता मला ह्या मोजणी अधिकाऱ्याने तेच सांगितलं. म्हणलं मला म्हणतो का कामाचा लोड आहे मला. त्याला म्हणलं तू हे मला कसं सांगतो? तुझ्या खात्याला सांगतो. मला काम झेपत नाही, तुम्ही दुसऱ्याला द्या. तुम्ही मला सांगून काय फायदा आहे? मी तर 8,000 रुपये भरून मोजणी घेतली आहे. ती पण मला म्हणजे फेब्रुवारीला भरली आणि ती 7व्या महिन्यात मला मोजणी आली आहे. हे या विभागाचा असा कारभार आहे. जे धनाटे जे एजंट लोक आहेत ना, म्हणजे मला सांगायचं आहे माध्यमाच्या माध्यमातून, त्याच्यात हा पण आवाज आमचे माध्यम बंद करून दडपलाही जाऊ शकतो. कारण की आमदार साहेब खूप मोठे आहेत, ते कायदे करू शकतात कायद्यामध्ये. पण मला असं सांगायचं आहे की यांचे मग प्रश्न ऐकणार कोण? यांचे प्रश्न जनतेपर्यंत येणार कसे? आणि सांगायचं असं का इतकं एजंटगिरीने हे महसूल प्रशासनवर बटलं आहे. ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे वशील आहे, ज्याच्याकडे एजंट आहे, त्याची कामं बघा एका पटापट होतं. हद्दकायम होते, पोटीसचा मोजणी होते, सगळं होतं. जे नाही ते होतं, फक्त तुमच्याकडे पैसा आणि हे असलं पाहिजे. पण अजून हे माणूस तो बोलतोय, सरकारी माणूस इतका वेळ कसं काय एवढं बोलू शकतो? जवळ 5 मिनिटं झाला व्यस्त आहे. ठीक आहे, काय काम आहे त्यांचं त्यांना माहिती. पण आपण काय मॅडमकडे जायचं आपण? चला मॅडमकडे, मॅडमना पण विचारू ना बाबा यांनी एवढा उशीर का केला. ठीक आहे, आता आपण ऑन कॅमेरा जाऊया मॅडम सोबत, त्यांना विनंती करूया नक्की या शेतकऱ्यांचं काय अडचण आहे. तर चला जाऊया आपण. आला तुमचा फोन? आलाय का फोन त्यांचा? आलाय तुमचा फोन. करता हां, उचला ना मग. नाही याला आला. नाही मिस कॉल आला म्हणले का? याला ट्रू कॉलरला मेसेज पडला होता, ते करता येत असं, पण त्यांनी नाही हे करत. नाही, त्यांचा तिकडंच फोन चालू. हो नमस्कार साहेब. नमस्कार साहेब. मी काय बोलतो का, मी आपली मोजणी 25/3 झाली. 3 झाल्यानंतर तुम्ही म्हणले 8 दिवसात करतो, 2 दिवसात तुम्हाला नोटीस देतो. हे करता करता तुम्ही मला तुम्हाला किती फोन झाले असतील तुमच्याकडे असं तुमच्या कॉल. हॅलो, हा बोला. हा 14 तारखेला आज दाखवून दाखवा. नाही 14 तारखेला दाखवू. आता मी पहिलेही सांगितलं, तुम्हाला नसन दाखवायचं तर मी तुम्हाला साहेब म्हणायला मोकळा नाहीये. हा, मी तुम्हाला हे सांगितलं. आणि जमीन पण कोणी काही उचलून नेत नाहीये. नाही मला पण माहिती. ऐकून घ्या, रेकॉर्ड तर बसलं पाहिजे का नको? अहो साहेब, तुमचं रेकॉर्ड बसत नाही तर तुम्हाला मी मॅडम का आलो का नाही? मॅडम काय म्हणले, तुम्ही मला दाखवा. ऐकून घ्या. हॅलो, हा बोला. आपलं काय ठरलं होतं? तुम्हाला भेटू, आपण बोलू, तुम्हाला दाखवतो, मग खाली दाखवा. आता आपलं ठरलं होतं, बरोबर का नाही? अहो ते ठरलंच नाही. तुम्ही नुसते काल मला बोलले, काल या भेटायला, आज सकाळी या. पण तुम्ही आज आलो तर तुम्ही म्हणता आम्ही गेलो मोजणीला. हा, मग आम्ही तुम्हाला किती दिवस? बरं त्याला जी आर आहे गव्हर्नमेंटचा, तुम्हाला गव्हर्नमेंटचा जी आर आहे ना. ऐकून घ्या, म्हणजे तुम्हाला दाखवतो कसं गोष्टी काय गोष्टी आपण. अहो हे तुम्ही ऐका ना कोकणे साहेब, काय काय बसते काय? तुम्हाला येऊन मोजणी दाखवायची, तुम्ही कशाला दाखवता त्यांना? तिथे येऊन हद्द दाखवा ना डायरेक्ट. मॅडम ऐका ना, रेकॉर्ड बसत नव्हतं. ऐकून घ्या. अहो जसं रेकॉर्ड असेल तसं बसवा ना. चुकीचं काय कशाला करता उलट पालट? उलट पालट पुढे करतोय, मग तर आपण थांबलोय किती दिवस.
मग काय अडचण काय मग? हो चुकीचं आहे तर मॅडम म्हणतात दाखवा, तुम्ही का दाखवलं नाही काढू आम्हाला? आणि टाकून टाका. नोटीस काढायला एवढे 2 महिने लागतात का? हद्द कायमच्या वेळी तुम्ही ऐका ना, वहिवाट मोजणी करायला तर नोटीस दिल्या असतील ना, त्याच्यामध्ये पुढची तारीख संबंधित कळवली असेल. नाही कळलं नाही अजून काय. मग 2 महिने का लागले आपल्याला नोटीस काढायला सर? अहो रेकॉर्ड बसत नव्हतं साहेब. मग बसत नाही तर त्याचा काय मार्ग काय मग त्याच्यावर? त्यासाठी आपण वेळ थांबलो होतो ना, त्यासाठी आपण. मग रेकॉर्ड बसत नाही. ऐका ना, प्रत्यक्ष जमीन ऐका ना. ऐका माझं म्हणणं ऐका, प्रत्यक्ष जमीन आणि 7/12 जमीन बसत नाही म्हणून लोक मोजणी करतात ना. आता रेकॉर्ड कुणी जुळवायचे? ऐका ना, वहिवाट आणि रेकॉर्ड तर जुळलं पाहिजे का नाही साहेब? म्हणून तर मोजणी केली जाते ना बाबा. अर्ज कसा स्वीकारला? हा मग मला तेच म्हणायचं ना. हॅलो, हा. त्यासाठी तर आपण एक दिवस थांबलो होतो. अहो मग एवढे दिवस थांबायचं कारण काय? मग आता जुळलं पाहिजे ना. मग जुळवायला अडचण काय पण? मग आता जुळवले ना, त्यानं म्हटलं की दाखवतो हाती म्हणून 14 तारखेला. 2 महिन्यांनी आता 14 तारीख कशाला पाहिजे जुळवले तर? नोटीस पोहोचलं पाहिजे का नको सांगा लोकांना. अरे तुम्ही कारभार कसा करता साहेब? अहो लोक मरतील ना, आत्महत्या करते तुमच्यामुळं. ऐका ना साहेब, नोटीस पोहोचलं पाहिजे नको बाजूवाल्यांना. 2 महिन्यांनी आताशी नोटीस बी काढलं नसेल तुम्ही? काढले का नोटीस? नाही ना, मला आज नोटीस काढले? आज नाही बोलवलं त्यांनी मला. काढले का? दाखवा बरं कुठं नोटीस, किती तारखेचं काढले दाखवा, जावं क्रमांक. तुम्ही आहेत का इथं? तुम्ही आता कुठं आहे मला सांगा बरं. बाहेर म्हणजे कुठं मोजणी करायला गेले ते सांगा चला. पोहोचले मी. हा बाहेर आहे मोजणीला. आपण मला सांगा ना, कोणत्या मोजणी रजिस्टर नंबरला गेले सांगा ना. ऐका ना, त्यांना नोटीस पाठवतो मी. हॅलो, तुम्ही कुठं मोजणीला गेले ते तर सांगा ना आम्हाला. ते बी अधिकार नाही का विचारायचं सर? आमचा दौरा चालू असते साहेब. आपण कुठं दौरा आहे ते सांगा ना. कुणासोबत आहे तुम्ही? इकडे आहे फाट्याला, येता का आहे फाट्याला? हा येतो मी, काय विषय नाही, चला येतो. कुठे येऊ सांगा? या आहे फाट्याला. आपण कुठे येऊ सर सांगा ना. मला फोन करा आहे फाट्याला आले. हो ठीक आहे. नाही अहो साहेब कुणाची मोजणी करायला आले सांगा ना सर. एक मिनिट, मी काय म्हणतो, तुम्ही कुणाची मोजणी करायला आले आणि पट त्याचं नाव सांगा. नाही 5 वाजता ऐका, एक मॅडमने मिनिट. बोलावले हा. त्यांना इकडे उद्या आपण ऐका ऐका. हॅलो, हा त्यांना तारीख दिलेली 14 तारीख. त्यांच्या 14 तारीख हाती आपण टाकू. मला सांगा तुम्ही आता मोजणी करायला कुठं आहात? कोणत्या आणि ऐका ना 10 वाजता त्यांना मी नोटीस पण पाठवतो वाटतं. बस अजून काय सांगू तुम्हाला? नाही आता आहेत कुठं तुम्ही? का कुठं बार मध्ये बसले सर? बार मध्ये कशाला वाचायचं? मग आता आहेत कुठं मग तुम्ही? पाठीमागं पण महसूल अधिकारी दारू पेत होते आणि नंतर काय अपघात झाला आणि आमदार मला शिव्या देत होते, काय यांनी बातमी केली चुकीची. काय आपल्याला माहित नाही. मग आता मग तुम्ही बसलेत कुठं सांगा ना सर. याला आहे पाठ्याला, मला फोन करा आहे पाठ्याला. आपण तुम्ही आहात कुठे नक्की एक्झॅक्टली? कोणत्या मोजणी रजिस्टरचा काय तुम्ही मोजणी करताय की किंवा कोणत्या दौरा सहभागी ते सांगा. इकडे हाती दाखवायला या तुम्ही इकडे. आपण कुठे? मालकाला नाव नाही सर. ठीक आहे, आता या साहेबांनी ठेवून दिलं. नाव आहे का नाही माऊली? असं ही सिस्टीम आहे ना, ही फार चुकीची आहे. हे असं व्हायला नाही बाहेर. ज्या वेळेला मोजणी केली जाते, माझ्या शेजारी सुद्धा असं झालं का मोजणी केली आणि हद्द कायम स्वरूपीच्या दाखवले गेले नाहीत. त्याच्यावर आमचा वाद झाला, पोलीस मॉर्टम झाले, पोलीस काय याचं कोर्ट कचेऱ्या झाल्या आणि आम्ही तुम्हाला केस खेळलो 5 वर्ष आणि मग ती केस आमच्या बाजूला तरी आम्हाला हद्दी कायम झाल्या नाहीत. काय बोलावं आता, असा प्रश्न निर्माण होतोय का या जुन्नरचा नेपाळ होऊ नये असा प्रश्न पडतो. काही कुणाला घेणं देणं पडलेलं नाहीये. चला आपण ज्या मॅडम आहेत त्यांना एक रिक्वेस्ट करूया की नक्की काय अडचण आहे. आता हे सगळं आपलं चाललंय आणि भाऊ तुम्ही फक्त कंटिन्युअसली चालू ठेवा. ठीक आहे, अवघड आहे. अहो त्यांनी तो म्हणतो रेकॉर्ड बसत नाही. मॅडम त्यांना म्हणतात ना रेकॉर्ड बसत नाही तर तुम्हाला दाखवायला आण. हा बरोबर. मॅडमला का दाखवायला आणत नाही? हो. मला म्हणजे तो 4 वेळेस त्यांनी ते सांगितलं तुमचं रेकॉर्ड बसत नाही. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे त्याचं, तर रेकॉर्ड बसत नाही. मॅडम म्हणले माझ्याकडे या. ठीक आहे ना, जाऊ ना मॅडम. ते काय नाही. अधिकारी मोजणीलाच नाही, त्यांना गावाचं नाव सांगते. हो ना, आता अवघड आहे. चालू ठेवा मॅडम. आता येऊ का? एक मिनिट मॅडम. नमस्कार. हे तक्रारदार आहेत गणेश शिंदे यांनी आम्हाला बोलवलं होतं आणि आपल्या कार्यालयामध्ये त्यांनी अर्ज केलेला आहे मोजणीसाठी आणि 3ऱ्या महिन्यामधली मोजणीची वहिवाट मोजणी करायला आपले सर्वेर आले. अजूनही त्याचे काय हद्द कायम करायला येत नाही. उडवडीची उत्तरं देत आहेत. सांगितलेलं आहे त्यांना,
येते देतील आज तारीख रेकॉर्डचं काहीतरी अडचणी असं सांगितलं होतं त्याने. मॅडम आम्हाला तुमची एक अजून विनंती आहे. आपले सर्वेअर जे कोकणे आहेत, शिवाजी कोकणेच ना नाव त्यांचं, योगेश कोकणे, ते आता कुठे गेलेत? मोजणी हा कुठे? आपण आमची विनंती अशी आहे की कुठे गेले एक्झॅक्टली काढा तुम्ही. माझा असा म्हणजे आरोप आहे की ते त्या ठिकाणी नाहीच आहे. मोजणीला नाहीच. हा मोजणीला मग सांगितलं ना मग ते काय रजिस्टर असेल ना मोजणीचं कुठं, तर तुमचा हालचाल रजिस्टर ते की कुठे गेले, कोणत्या ते मोजणीला? दौरा असतो ना त्यांना दिलेला, मग सांगा ना. दौऱ्यानुसार ते गेलेले असतात ना. जरा पारदे बस ना पण ते कोकणाच्या दौऱ्याचं प्रिंट काढून आणा बरं, ह्याच्यात नाही आहे ते. कोकणाच्या दौऱ्याची प्रिंट काढून आणा. मॅडम आता तिसऱ्या महिन्यामध्ये त्यांनी वहिवाट मोजणी केली, अजूनही कारवाई होत नाही. ते माणसाने किती हद्दी वेळा दाखवायच्या पाठवलं? राहिलेल्या आहेत त्यांना. हो नाही तो माणूस असा कारण दाखवा पण आता काढायला लागले. काय होतंय मॅडम, नाही, दर महिन्यात अशा आढावा घेतो लोकांमुळे आम्ही. तुमच्याबद्दल गैरसमज होऊ शकतो मॅडम, आणि असं अनेकदा झालंय पण. कर्मचाऱ्यांवर दर महिन्यात आपल्याला ना, हे दर पाहिजे महिन्यात control. आमचा आढावा घेऊ नये ना. दर महिन्यात मी सूचना दिलेल्याच असतात, ठेवू नका असं आपलं. दर महिन्यात चालू असतं माझं की बाबा तुमचे जे काही महिन्यातले प्रकरण आहेत ते हद्दी दाखवा, जे काय आहे ते सगळं करा. सूचना असतातच माझ्या. आणि दोघांची इन्क्रिमेंट पण स्टॉप केलेत आपण, विलंब केला म्हणून 2 कर्मचाऱ्यांचं. कोणकोणाचे केलं आपण इन्क्रिमेंट स्टॉपचं ऑर्डर? भांडे आणि कदम जेव्हा विलंब लावतात म्हणून आपण इन्क्रिमेंट स्टॉप केलेत. आता ह्यांचं नाही, आपण आज मी काढायला लावलेलं आहे. नाही पण तो माणूस चुकीचा का वागतो. आता पाठीमागच्या वेळेस तुम्ही आले, तुमच्या बरोबर बोलला का 2 दिवसात सांगतो. मी 2 दिवसांनी फोन केल्यावर 8 दिवसाची तारीख दिली. 8 दिवसांनी फोन केल्यावर काल म्हणला उद्या, आज परत लागला उद्या म्हणायला. काय भाऊ नक्की काय त्या तुमच्याकडे पण सातत येतात ना मॅडम. मी मॅडम फोन का करतात, पुढंच नाही मिळत नाही म्हणून फोन करतात. हेच आहे ना, आम्ही ह्याच तारखेला आहे ना, 3 मोजण्या एका हा तारखेला एक केलं ना? 27/1/26ला 27/1/26ला केली आहे. आणि त्याच्यानंतर 30/1/26ला आणि 27/1 या 2 ते 1 सेम डे. पण त्या डायरेक्ट 1-2 मोजण्या आहेत मला अति तातडीचे पैसे भरून 7व्या महिन्यात आली. 7व्या महिन्यात आल्यानंतर मॅडम म्हणते आम्ही, तर मॅडम म्हणतात ते माझ्या हातात नाही. 7 महिन्याने आली. हा 7व्या महिन्यात दिवसात यायला पाहिजे. हा नाही, ती 60 दिवसाच्या आत यायला पाहिजे. तर ती डायरेक्ट समजा
एंडिंगला आहे. सिस्टीम मार्च एप्रिल मे जून जुलै तो विषय काय ते? पाच महिने लेट झाले. मग हाती तातडीचे पैसे भरून उपयोग काय? पावसाळ्यात तर मोजणी होणार नाही. आमच्याकडं माळशेज पट्ट्यामुळे भरपूर पाऊस असतो. त्या तारखेला मोजणी, त्या जुलै महिन्यात भरपूर पाऊस असतो, त्यावेळेस काय मोजणी होऊ शकत नाही. त्याच्यानंतर दिवाळीत तर झाडं झुडपं भरपूर वाढले असतात, त्यावेळेस मोजणी होऊ शकत नाही. म्हणून आपण हे हाती तातडीचे पैसे भरून या मोजण्या आपल्या मार्च एप्रिलला उन्हाळ्यात होऊन जावं आपलं एक हे होतं. म्हणून एवढे पैसे आपण भरले. 24,000 रुपये गव्हर्नमेंटला भरले. आणि आपलं काम जर 24,000 रुपये भरून होत नाही तर काय उपयोग आहे? आता मी प्रायव्हेट वाल्याकडून मोजून घेतलं. प्रायव्हेट मोजणारा ही सरकारचं त्याला लायसन आहे, तो काही बिगर लायसनचा नाही मोजू शकत. नाही देऊ शकत. हा शिक्का नाही, पण त्यांना गव्हर्नमेंटचं लायसन आहे ना, बुवा तुम्ही प्रायव्हेट मोजणी करू शकता. तर तो हा माणूस म्हणतोय ज्याचं माझं भांडण आहे फक्त 5 फुटाचंच आहे, 1 वळ कांद्याची, ते पण त्या माणसाला हे झालं. हा माणूस मला पहिल्या दिवसापासून म्हणतोय तुमचं बसत नाही, तुमचं बसत नाही. अहो मग तुमचं बसत नाही, आमचं त्याच्यात भांडणं जास्त होतील का कमी होतील? यांनी काही दुसरं आणून दाखवलं, भांडणं वाढतील का कमी होतील? हां, मग मॅडम त्यांना 3 वेळा मॅडम काढलो, 3 वेळाच मॅडमने सांगितलं का तू मला आणून दाखव. बाबा तुला नाही जमत बसत ना, तू माझ्याकडे आण. का नाही आणलं मॅडम? का मग का तो एवढा आरेरावी करतो? एवढ्या यांच्या मॅडम पुढेही त्याची एवढी आरेरावी आहे, तर आपल्या सर्वसामान्याला काय तो जुमानणार आहे? हां, मॅडमनी सांगावा. मॅडम बोलले तुला नाही बसत, तू माझ्याकडे येऊन ये. आत्ताही 5 मिनिटापूर्वी आमचं तेच बोलणं झालं, तुला बसत नाही तर तू आमच्याकडे येऊन ये. हां, त्याची एवढी आरेरावी आहे. हां, जर या मॅडमला जुमानत नाही तर सर्वसामान्य आम्हाला काय जुमानणार आहे तो? हां, बाकी शेतकऱ्यांचं काय? बाकी मी बोलणार झालो, माझी तुमची ओळख आहे म्हणून झालं. बाकीच्यांनी काय करायचं? त्यांनी काय यायचं, बसायचं, घरी जायचं, त्याला फोन करायचा, साहेब म्हणायचं, साहेब म्हणायचं. हां, त्यांना मी ते पण सांगितलं, मी साहेब म्हणाय तुम्हाला मोकळा नाही, मी साहेब म्हणू शकत नाही, साहेब म्हणतो याचा तुम्ही गैरफायदा घेऊ नका. हां, आज नोटीस काढतो, मला काल नोटीस देणार होता तो, त्या उद्या गेला. का बाबा एवढ्या दिवस का तू का विलंब लावितोय? हां, अरे सांगा ना, फोनवर बोलतो काय म्हणत होती सांगा ना. नाही तो अजून मॅडम तेच बोलतोय, चुकीचं रेकॉर्ड नाही बसत, माझं रेकॉर्ड नाही बसत, हेच उत्तर आहे त्याचं. हां, या या तुम्ही त्यांना इथं बोलवायला पाहिजे. ते काय कुठे मोजणीत बिजनीत नाही, ते निवांत आहे. येतो म्हटलं 5 वाजेपर्यंत मोजायला गेला म्हणला येऊन इथं. आता आहे ना, आता त्यांना फोन केला तर तो म्हणतो आळेपाटा चौकात या, आळेपाट्याला या. झालं ना मगाशी इथे येऊन ते गेले नंतर असं झालं. पहा ना आपलं दौडमध्ये ते कुठे आहेत ते म्हणतात आळेपाट्यात आहे मी. आणि बार मध्ये कसा आवाज येतो तसा आवाज येत होता, म्हणून मी विचारतोय की नक्की कुठे आहेत ते. एकदा आपण खात्र जमा करा. फोन केलेला का हो, हो, त्यांचा नाही मी पण फोन करत होते, रिटर्न त्यांनी कॉल बॅक केला आणि ते खूप व्यस्तच होते, जवळजवळ 5-6 मिनिटं तरी व्यस्त होते. कमीत कमी त्यांना ना मी एक 35 दिवसाच्या कालावधीत 200 ते 250 फोन केले त्यांनी. तर कधी कधी माझा 10 वेळा फोन उचललाच नाही. हां, 10 वेळा तर माझा फोनच नाही उचलला. 6 तारीख ना, 6 तारीख. गुंजाळवाडी आर्मीची आहे त्यांची. कुठे आहे ते? आर्मी गुंजाळवाडी इथं. ते म्हणतात आळेपाट्याला, त्यामुळेच मला संशय वाटतो. आणि आवाज पण तसाच चुकीचं, म्हणजे बोलायला नको थेट, आपल्याला माहित नाही. खातर जमा 5 वाजता येईल ना मग मोजणी करून. ते म्हणाले मी आळेपाट्याला आहे, दाखवतो एक मिनिट. मग ते आर्मी पिंपळगावला मोजायला आम्हाला आळे फाट्यावर का बोलवतात काय तेच कळत नाही. हां, किती नंबरला आहे त्यांचं? इकडं या म्हटलेलं आहे मी त्यांना, इकडे येतील ना 5 वाजेपर्यंत. आज 6 तारीख आहे ना, कुठे आहे ते? 6 तारखेला तारीख इकडे. तारीख किती? 17. आज 6 तारीख आहे ना, अर्ज स्वीकृत. आज मोजणी तारीख मोजणी तारीख
5 5 मॅडम याच्यामध्ये 6 तारखेचा उल्लेखच नाही. आहे की? हा आहे. सॉरी. हा. तर ते याच्यामध्ये असं दिसतंय की हे जे आहेत श्री योगेश कोकणे सरांना सर्वेअरांना जो दौरा रजिस्टर मॅडम यांनी दिलेला आहे त्याच्यामध्ये ते आजच्या दिवशी बाळासाहेब गोविंद ढवळे हे जे गुंजाळवाडी आर्वी या ठिकाणी मोजणी करायला आहेत. आणि ज्यावेळी आपण त्यांना फोन केला ते म्हणाले की मी मोजणी करायला आलो, मी माझ्या दौऱ्याला आलोय. आणि कोणता दौरा आहे ते सांगत नव्हते आणि ते म्हणत होते की मी आळेफाट्याला आलेलो आहे. आणि मॅडमनी जे आपल्याला दिलेलं आहे त्यानुसार ते या ठिकाणी आहे. कुठं? बाळासाहेब गोविंद ढवळे राहणार गुंजाळवाडी आर्वी यांची मोजणी करण्यासाठी. तर नक्की मॅडम तुम्ही एकदा कॉल करा त्यांना. आमची अशी रिक्वेस्ट आहे, पारदर्शक कारभार दिसू द्या आपला आणि त्यांना विचारा आपण कुठे आहात नक्की, ते त्याच ठिकाणी येतात. मी केलेला आहे फोन, मोजणीला आहे म्हणून सांगितलेले 5 वाजेपर्यंत येते. हा पण तुम्ही एकदा विचारा ना. मी विचारलेलं त्यांच्यासमोर विचारलं. नाही कुठे आहेत मोजणीला? ते म्हणतात मी आळेफाट्याला आहे. आता दौरा दिल्यानंतर दौरा करून ते आल्यानंतर आपण अजून विचारू ना त्यांना. आपण जाऊया ना. मॅडम तुम्ही आम्हाला अशी रिक्वेस्ट आहे की आपण फक्त विचारावं त्यांना फोन मी करून. विचारलेलं आहे यांच्या समोर, ते म्हणले मी मोजणीला आहे. मग मी परत कशाला परत त्याला डिस्टर्ब कुठे करू? आहे? मोजू द्या. मोजणी करून आल्यानंतर आपल्याला कळलं 5 वाजता. माझी एक फक्त अजून एक रिक्वेस्ट आहे, ठीक आहे तुम्हाला नाही फोन करायचा, ही बाळासाहेब गोविंद ढवळे जे आहेत शेतकरी त्यांचा मोबाईल नंबर काय असेल तर मिळेल तर बरा होईल. तुमच्याकडे असतो अर्जात? ते त्यांच्या त्या नोटीसमध्ये असेल ना त्यांच्या. आपण आपल्याकडे असेल ना आपल्या ऑफिसमध्ये. येऊ दे त्यांना 5 वाजता आल्यानंतर आपण त्यांनी मोजलंय का नाही जबाब वगैरे दिसेल आपल्याला त्याच्यामध्ये. पण मॅडम माझे असं म्हणायचे आपल्याला वाईट वाटून घेऊ नका. वाईटचं का काय नाही आपण सर, वाईटचं काय संबंधित- नाही, वाईटचं काय म्हटलं तुम्हाला? संबंधित जे आहेत आपले सर्वे त्यांना पाठीशी घालते असं प्रेक्षकांचा समज होऊ शकतो, म्हणून मी तुम्हाला विनंती नाही, करतोय. मी त्यांच्या समोर फोन असं केला वाटतं. तर मी एकदा ते फोन मोजायला करणार आहे आहे. मी. मोजणी Live केल्यानंतर मध्ये येतो. दौरा आहे. आता हे ऐका ना, काय हे वाटतंय? 1-2 लोक यांनी फक्त घेतलं, आता हे लोक 1000 लोक बघणार आहेत. त्यामुळे माझी रिक्वेस्ट आहे की आपण एक फोन करा की आपण सर्वेअर साहेब आपण मोजणी करायलाच गेलेले आहेत ते. आल्यानंतर तुम्हाला दिसत त्यांचं काय जबाब वगैरे मग 5 वाजता तुम्ही येऊन बघून तुम्ही जा. विचारा ना, एकदा विचारायला मी काय हरकत विचारलेलं आहे त्यांच्यासमोर विचारलेलं आहे. मोजणी करून आल्यानंतर ते म्हणले 5 वाजता मी येतो. 5 वाजता बघा त्यांचा काही जबाब वगैरे आपण बघूया. आहे? ते म्हणाले की मोजणी करायला नाही आलो. यांना असं कसं? फोनवरती मगाशी काय आम्हाला म्हटलं ते? मगाशी काय म्हटलं ते तुमच्या समोर? आपण इथं बाहेर गेल्यानंतर मॅडम, म्हणतात मी इथं बाहेर आलो, आहे इथून मी मोजणीला आणि गेले. तुम्ही आळेफाट्यावरती या. Call back करा तुम्ही. आळेफाट्यावर. तुम्ही call back करा. आळेफाट्यावर बोलवलं ना. सांगत पण नाही शेतकऱ्याचं तुम्हाला. आळेफाट्यावर आलोय आता कुठे येऊ एवढं विचारा म्हणजे सांगते. हा, मोजणीलाच गेलेले आहेत, येऊ द्या त्यांना. आल्यानंतर आपण माहिती घेऊ ना सगळ्याचं. कुठे गेले? उत्तर द्या त्यांना. मॅडम उत्तर पाठीमागे द्या. आपले 2 कर्मचारी खाजगी मोजणी करत होते. हं. आपल्या समोर ते पुरवणीशी आपण आणलं होतं, तरी खालच्या कर्मचाऱ्यांना काही फरक पडला नाही आणि आपण त्यांना पाठीशी घालता असं दिसून येते याच्यात. तसं काही नाही. हो मॅडम, मी तुमच्याकडे बघा ना, फोन करा ना. 3 वेळेस येऊन गेलो तरी त्याच्यावरती काहीच कारवाई नाही झाली ना. स्पीकर ठेवा, मॅडम हा? पण बोलतील किंवा ऐकतील तरी नाही बोलायचं तर. हं. फोन सुद्धा उचलत नाही. नाही बाबू, किती 100 मी 10 5 फोन केले तरी त्यांनी रिप्लाय दिला मला आता. मॅडम आता फोन पण नाही उचलत संबंधित शेतकऱ्याचा. मोजणीला असलं ना त्यांचं नेट ह्याला कनेक्ट असतं. अहो आता 15 मिनिटापूर्वी 5 मिनिट वेटिंगला नंबर होता आमच्या त्यांचा. सामने आम्ही किती वेळ मोजणी बंदोबस्त का आम्ही जे आहे चित्रीकरणासाठी मोजणी जर जातो सुरू झाली असली फोन ना बोलत तर असतो मशीनला मॅडम. ना नंबर कनेक्ट असतो. माझं पण घेत नाही ते कधी कधी. मोजणी झाल्यावर करतील तो परत आपल्याला. म्हणजे काय होतं, फोन आल्यावर फ्रिक्वेन्सी चेंज होते का, तुम्ही हे अधिकृत उत्तर द्या जेणेकरून परत काय होतं वाद होईल मोजणीला विनाकारण. ना मोजणीला डाटा वापरावा लागतो ना आपल्या मोबाईलचा. मोजणीसाठी मशीनला रोवरला आपला डाटा लागतो याचा. आणि समजा फोन आलं तर काय होतं, चुकते का मोजणी मग? ते कट होतं ना, मग ते डिस्टर्ब होतं ना मोजणीचं जे लेवल आपण लावलेलं आहे ते. मग आपले कितीतरी सर्वेअर बोलतात फोनवर पण मोजणी तेव्हा चालू मोजणी असताना. झालेली असते किंवा ते झालेले असतात. कधी कधी रेंज नसते असं पण आपल्या प्रॉब्लेम जवळ शेतकऱ्यांचा नंबर असेल तर त्यांना तरी विचारूया ना. मी नंबर पण शेतकऱ्याचा देत नाहीत मॅडम. हा मोजता आहेत का मोजता आहेत का येऊन गेलेत आता काय? मॅडम हे जनतेचा अधिकार आहे, आपल्याला विचारतात ते. आम्ही कोणती सक्ती करतोय, फक्त आमची रिक्वेस्ट आहे की आपण त्यांना
एक असं फोन काही करा आणि नाही आपण ना. कुठे ते शेतकऱ्यांचं पण फोन नाही ना उचलत. आणि आम्हाला आळे फाट्यावरती या बोललेत ते आळे फाट्यावर या. ते मोजणी करतात ते हे विचारत होते का मग आळे फाट्यावर कुठे येऊ ते पण सांगत नव्हते. याच्यामुळेच आहे ना बघा एवढं ते मोजण्या होत नाहीत, मोजण्या झाले तर हत्ती पण दाखवले ह्याच कारणामुळे येत नाहीत ना. आहेत त्या तेवढ्या नियोजित नाहीये, आळे फाट्यावर बोलवतात ते. आता आळे फाट्यावर नाहीत, मॅडम म्हणतात मोजणी चालू असेल, डिस्टर्ब नका करू 5 वाजता. माझं तर 100% असं माझा संशय का हे कुठेतरी बार मध्ये बसले असावे. 100%. मोजणी करून आल्यानंतर जबाब वगैरे असं ना ते आपण खात्री करू 5 वाजता असं मी म्हणते ना. मी म्हणून आता- माझी तुम्हाला रिक्वेस्ट आता ते अशी कुठं आहे, बसलेत किंवा हे कसं जे मी कसं बाळासाहेब करणार आहे ते? गोविंद ढवळे नावाचे जे शेतकरी आहेत ना त्यांना तुम्ही विचारला करू शकता. मग तुम्ही फोन केला मॅडम आणि आता तुम्ही कॅमेऱ्याच्या समोर असताना फोन करत नाही, याच्यामध्ये आपलं काहीतरी भूमिका चुकते असं वाटतं. कशाला चुकते? अजिबात चुकत मग नाही. आपण माझी फोन भूमिका करावं काहीच विषय नाही. काय यांचं नाव कोकणे सर, आपण कुठं आहेत, कोणत्या मुसीला आहेत एवढं विचार कोकणे सर मॅडम मगाशी तुम्ही अर्जदार आले त्यांच्यासमोर मी बोललेले हा त्यांच्यासमोर फक्त झालेलं आहे. आमची अशी रिक्वेस्ट आहे की तुम्ही एकदा विचारा कुठे आहेत एवढं विचारा, कोणत्या असं नाही ना, मुलीला आहे. तुम्ही म्हणता असं नाही ना. ठीक आहे ना, काय हरकत नाही, असं तुमच्या हे पद्धतीने भूमिका, विचारा. ती भूमिका असं नाही ना. आळे फाट्यावर त्याच्यात तुम्हाला आम्ही नियोजित नाहीये. व्यवस्थितच उत्तर हम्म. दिले. संबंधित ते म्हणतात काळे ठीक आहे फाट्यावर. मॅडम, फोन करतो. फोटो काढायचो. कुठं गेला रे मोजणीला? हम्म? हम्म. मोजणी करून ये लवकर इथं. हा हे तुझं काय जे आहे ना कुठे गेले विचार ना. मोजणीचं जे आहे आजचं तुझं गाव कोणतं आहे? हा तर ते तुझं जे काय आहे जबाब वगैरे ते घेऊन 5 वाजता कार्यालयात ये. हम्म? घेतलेला जबाब आणि नोटीस जी काही आहे यांची द्यायची ती घेऊन ये 5 वाजता. हम्म? कुठे आहेत म्हटले मॅडम ते? आहे म्हणजे मोजणीला कुठं पण? त्यांची फील्डवर. हा पण कुठे आहे? नाव सांगितलं का तुम्हाला त्यांनी? हा तुम्ही सांगितलं ना ते त्यांचा जे दौरा दिलेला आहे तिथंच आहे म्हटलं. तर ही सगळी पार्श्वभूमी आपण ऐकलेली आहे. आपण प्रामाणिकपणे बातमी करतोय आणि एकदा आपल्याला कोणत्या अधिकाऱ्यांना आपल्याला वेठीस धरायचं नाही, जे आहे ते आहे. तर मॅडमने आपल्याला जे दाखवलेलं आहे आणि ते आपल्याला प्रिंट काढून दिलेले आहे त्याबद्दल मॅडम धन्यवाद, आणि त्यांनी फोन केला त्याबद्दल धन्यवाद. आता काय काय हे जनतेने ठरवायचं किंवा अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकारी ठरवायचे. तर मॅडम म्हणतात की त्याच ठिकाणी म्हणजे फील्डवर म्हणजे बाळासाहेब गोविंद ढवळे यांच्या फील्डवर आहे आणि गुंजाळवाडी आर्वी या ठिकाणी आहे. तर दूध का दूध आणि पाणी का पाणी आज करून टाकूया. आपण बाळासाहेब गोविंद ढवळे यांना भेटणार आहोत. त्यांनी नंबर दिला नाही दिला, तिथं जाणार आपण आणि तिथं त्यांना शोधणार आणि हे सर्वे त्या ठिकाणी खरोखर आहेत का हे तुमच्यापर्यंत पोहोचवणार. धन्यवाद. नमस्कार. तर मी आलोय शेतकऱ्यांना घेऊन चौकशी करायला या गुंजाळवाडी गावामध्ये, आणि हे जे घर आहे हेच ते घर आहे बाळासाहेब गोविंद ढवळे या शेतकऱ्यांचं. आणि ह्या शेतकऱ्यांनी जी मोजणी मागवलेली होती ती मोजणी करण्यासाठी आज म्हणजे 6 तारीख आहे, 6 मे योगेश भोजराव कोकणे यांचा दौरा होता. मॅडम म्हणाले या ठिकाणी मोजणी करायला हे आलेत. आता मी ज्यावेळी इथं आलो त्यावेळी या ठिकाणी बाळासाहेब गोविंद ढवळे हे इथं नाही आहेत, आणि या ठिकाणी त्या बाळासाहेब गोविंद ढवळे यांच्या भाऊजही आहेत, ते इथे राहतात. त्यांचे मिस्टर जे ज्ञानेश्वर त्यांचं नाव आहे, म्हणजे हे ज्ञानेश्वर आणि बाळासाहेब सख्खे भाऊ आहेत. आणि हे मिस्टर देखील आपण त्यांना फोन करतोय. मी आता फोन करतो, काय झालंय विचारणा करूया. सर्वप्रथम नक्की या ठिकाणी मोजणी करायला कोण आलं होतं, आलंय का याची आपण चाचपणी करणार आहोत. नमस्कार. हॅलो. हा नमस्कार, संदीप उतरड बोलतोय. हा बोला. आपण हे बोलताय ना बाळासाहेब गोविंद ढवळे यांचे बंधू हो ज्ञानेश्वर सर? नमस्कार. मी आपल्या घरी आलो होतो आणि गुंजाळवाडीला. हा, आणि तुम्ही घरी नाही असं समजलं मला, घरी नाही असं समजलं.
हो काम होय का हो बर सर, आपल्या इथं आज मोजणी होणार होती, त्या मोजणीसाठी सर्वेर आले का एक कोकणे नावाचे? नाही हो, मागच्या वेळेस त्यांनी आम्हाला पत्र येतो म्हणले, कधी आपल्या आमदारकीच्या टायमाला नाही, जिल्हा परिषद टायमाला पण आता जिल्हा परिषदेला 4 महिने झाले. त्यावेळेस पण आले नाही, आणि आता पण आज येणार होते, पण येणार होते हे माहित नाही, पत्र नाही काहीच नाही. पत्र नाही. नाही आता आम्ही चौकशी केली उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयामध्ये. त्या ठिकाणी ते ज्या उपाधीक्षिका मॅडम आहेत ते म्हणाले की ते बाळासाहेब गोविंद ढवळे यांची जो गट सर्वे नंबर जो आहे 682 ची मोजणी करायला आलेत म्हणून. 682 ची. हा, पण ते आता मी स्वतः त्यांचा भाऊ बोलते, पण नाही ना, मग आम्हाला पत्र नाही, काहीच नाही. बर, मग 682 मध्ये तुमचं पण नाव आहे का? आहे ना, माझं नाव आहे ना, मी स्वतः. अच्छा, आणि भाऊ नारायणगावला राहतात असं कळलं मला. ते नारायणगावला राहतात. ठीक आहे, त्यांचा नंबर तुम्ही पाठवू शकता का किंवा सांगू शकता का? काय आता आपण कोण बोलतो? माझं नाव संदीप उतरडे, मी पत्रकार बोलतोय. हा, मला माहिती, मी तुमच्या चॅनल कायम पाहतोय कायम. हा पाहतोय मी, पण आता त्याचा नंबर. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. म्हणजे तुमचा हा जो 682 गट आहे तो एकत्रातला आहे, आणि मोजणीला खूप दिवस झाले, अजून मोजणी आली नाही. मला असं माहिती मिळते की 17/9/2025 ला तुम्ही मोजणी टाकलेली आहे. हा, बरं ते अर्जंट मोजणी, आता मी नाही अर्ज केला, तो भावाने केला. म्हणजे 8 महिने झाले मोजणीला कोणी आलं नाही. हद्द काय? अर्जंट ऐका ना सर, तो अर्जंट मोजणी म्हणून टाकलं होता, पण त्याला उशीर झाला. त्यांनी पत्र पाठवले, ते येणार म्हणून, तर आले पण नाही, पण अजून नाही. मग आज काय ते, आज मी घरी फोन करून विचारतो आलेत का ते घरी शेतात कोणी. मी आता घरीच आहे, वहिनी देखील इथंच आहे. हा, विचारा ना, म्हणजे आहे ते. एक मिनिट, हा मोबाईल हातात धरा, बोला त्यांच्याशी. हॅलो, कोणी केलं? कोणी आलेलं नाही आपल्याकडे. बर ठीक आहे, धन्यवाद सर. मला तुमच्या तक्रार केली काय? बघा, बंधूंनी नाही तक्रार केली, बाकीच्या शेतकऱ्यांनी तक्रार केली का त्यांच्याकडे मोजणी करायला तो माणूस येत नाहीये. त्याचं नाव कोकणे म्हणून, कोकणे. आणि मॅडम म्हटलं की, कोणी ते नाही सांगता येतं. आणि तो म्हणतोय, तो जो कोकणे आहे ना, तो मॅडमना सांगतोय की मी बाळासाहेब गोविंद ढवळे यांची मोजणी करतोय आता. नाही ना, तुम्ही ऐका ना, तिथं माझी मिसेस आहे, तिला घेऊन झालं आमचं क्षेत्र बघा, तिथं कोणी आहे का बघा. बर, तसं करूया ताई, आपलं क्षेत्र जवळ आहे. इथंच मंदिर शेजारी. या बरं, चपला घाला फक्त. चालू राहू दे तुमचा पण फोन सर. हा, चालते, काय नाही. मी ओळखला तुमचा आवाज, तेव्हाच म्हणलं. हा, आता मी जुन्नर टाइम्स मध्ये यापूर्वी काम करत होतो, आता जुन्नर टाइम्स काल का परवा टाकले नाही याला. हा, आता तिथं काम नाही करत, आता नवीन चॅनल चालू करायचा विचार चालू आहे, होईल. चालेल, ते शिवजन्मभूमी ते याच्यापाशी तुम्ही फोटो टाकलेले बघा फेसबुकला. हा का? अच्छा अच्छा. मग ते याच्यापाशी तुम्ही फोटो टाकला, मी पाहिलाय ते याला. ठीक. ताई जरा असं हे लावतं का इथं? हा, इथं असं क्लिप आहे बघा ते, याला असं लावून किंवा बोलताना असं तोंडापाशी जरा. आणि ताई आता जमीन कुठे आहे? 682. हो का, इथे ते इथं बंगला दिसतोय का तुम्हाला? चला जाऊया, चला. काय आहे जमिनीमध्ये? काहीच नाही, पडीक. पडीक आहे का? बरं पडीक ठेवली ताई? दोघा भावांच्या याच्यामध्ये पाणी नाही, पाणी नाही आम्हाला. पाणी नाही, आणि मोजणी करून तुम्हाला वाटणी करायची असेल, काही ती करायचं असेल. नंबर आमचे फिक्स करायचे होते ना. हा, बघा ना, आता वर्ष होत आले ना सर. बर, ठीक आहे, ठेवू का फोन सर? मग मी चालेल, धन्यवाद. काय झालं, हे जे लोक आहेत ना या भूमी अभिलेख विभागाची, ते फसवणूक अशी करतात का, सांगतात मी इकडे मोजणीला आलोय, तिकडे मोजणीला आलोय. अजिबात पाठीमाग मोमेडी नव्हतं, कोणतं तरी नाव होतं त्याचं. हे म्हटले तो जरा नाही का असं वेगळंच बोलत होता. अच्छा, काय म्हणत? म्हणजे म्हणजे कर्मचारीच होते का ते? कर्मचारीच असणार ना. ही आहे का आपली? नाही, इकडे बाजूला या बंगल्या शेजारी. अच्छा, किती आहे क्षेत्र? मला वाटतं ते 3 का काही एकर, मला पूर्ण. हा, नाही काय हरकत नाही. काय नाही, परफेक्ट नाही सांगता येणार. हा हा हा. काय पाहिलं का चित्र सगळं? हा, तो अधिकारी म्हणतो की अधिकारी मॅडम तो मोजणीला गेलाय. इकडे दाखवा. आणि
आज इथं पाणी करायला आलो तर आज इथं बाळासाहेब डमाले यांच्या तिथं मोजायला आले नाही, काहीच नाही. ते बाळासाहेब ढवळे ढवळे डवळे बाळासाहेब डवळे तिथं आले नाही, काहीच नाही. ते पण वाट बघतायत का हो ताई? किती दिवस वाट बघता तुम्ही? लय दिवस. आताचं लेटर पण नाही ह्या तारखेचं लेटर पण नाही, काहीच नाही. पत्र पण नाही का आज मोजायला येणार आहे म्हणून? नाही अजिबात नाही. बाप. तुमचं आज मोजलेलं नाव आहे तिथं. या काही तर कुठं काय बघ सगळं मोकळं का नाही. आहे का कोणी शकत? पडीक ठेवली का जमीन या मोजणीमुळं? काय? आपण वाटप नाही ना हो आमचं. मग परफेक्ट ज्याचं त्याचं करून घेतलं मग जे ते करील ना असं. हा. डेव्हलप नाही ना. ही जमीन आहे का? हा या बाई इथून चालू होत. म्हणजे हे रोड पासूनच स्टार्ट आहे का ही? या बांधापासून? बरं ठीक आहे, जे काय असेल ते. खाली वाड्यापर्यंत कुठं कोण आहे का कोणी क्षेत्र? आणि फार लांबपर्यंत येऊ जमीन. हा तेव्हा ते झाड दिसतात ते शेवटी हा बोरीची झाड आहे. बोरीची झाड. हा तिथपर्यंत करता का सर ते बोरीची झाड? आणि इथं कुणीच दिसत नाहीये. आहे का कोणी कोणच नाही. कोकणे गेले कुठं? कोकणे आता कुठं झाडात गुतले की बोरीवर चढले ते जरा बघावं लागल. मंगलाताई गवळी मॅडम, जरा तुम्ही पाहिलं या कुठं लपून बसलेत की काय? आम्हाला तर काही दिसत नाही. तुम्हाला दिसतं का कोकणी? नाही हा नाही ना. प्रायव्हेट काम मोजणी करायला कुठे गेले दुसरीकडे अजून, तर त्याच्यामुळे हे काम उरकत नाही त्यांना. महाराष्ट्र शासनाचे आपले जे मंत्री आहेत बावनकुळे साहेब अतिशय चांगलं काम करतात. त्यांनी बी बघावं. त्यांना कुठं दिसतात का कुठं कोकणे? इथं 4-5 झाडांमध्ये आता काय मला तर भीती वाटते बिबट्यांची तिकडे जायला. हे बघा कसे शेतकरी का अर्ज करतात, तर त्यांची जमिनींनी पडीक ठेवलेली त्यांची भावांची वाटप करायची किंवा काही हद्दीचे वाद असतील त्यामुळे ही जमीन पडीक ठेवायची वेळ आली. ही जर मोजणी वेळ झाली असती 8 महिन्यापूर्वीच यांनी राहिली असती का नाही उभी आता. पण आमच्या गुरांना खायला नाही आहो. यांच्या दिरंगाईमुळं काय करायचं या शेतकऱ्यांनी? हे बघा जमीन 8 महिने झाले. आता बघा ही पडीक आहे, ही मोजणी झाली असती 4 घास खाता आले असते ज्याचं द्यायचे. आणि सुखसुखी सख्खे भाऊ येत सुखसुखी राहिले असते, कोणाचं इकडं ना तिकडं. आणि ह्या शासनाने अशी नालायक लोकांची भरती या ठिकाणी केलेली आहे. अक्षरशः असं वाटतं का काय करावं काय नाही. अतिशय म्हणजे काय वेदना होतील हे यांच्या मनाला काय मी तर इतकं चिडतोय. यांना कसं वाटत असेल उन्हातानामध्ये हेलपाटे मारतायत. यांना कसं वाटत ही जमीन पडीक पडली. तर ह्या संबंधित या मंगला गवळी आहेत ना, ह्या मला दिसतंय का ह्याच याच्या मोरक्या आहेत ह्या टोळीच्या. शासनाने ताबडतोब यांचं जरा बडतर्फ करावं, यांच्यावर कारवाई करावी. तुम्हीच मागणी करा, मी का बडबड नाही करतोय? मी मॅडम का 4 वेळा आलो. मॅडम आमच्या देखत त्याला बोलतायत पण कारवाई काही होत नाही ना. मी 4 वेळा आलो तर मॅडमनी त्याच्यावर कारवाई काही केलीच किती नाही. खोटं बोलले मॅडम. हा मॅडम सांगतात तो मोजणीला गेलाय, तो आपल्याला म्हणतोय मी आळे फाट्यावरती आहे. मॅडमला तरी कळलं का असं सांगावं, आहेत दौऱ्यावरती हा? आणि ते तर स्वतः म्हणतात आम्ही आहेत आळे फाट्यावरती, इकडे या भेटायला. आणि मॅडम म्हणतात इकडे गेलेत कुठं? नियोजित ठिकाणी गुंजाळवाडीला गुंजाळवाडी ढवळ्यांची मोजणी करायला. ढवळ्यांची मोजणी करायला. आता आणि ढवळे मॅडमनी फोन केला, मॅडम परत सांगतात नाही ते तिकडेच गेलेत. आणि 5 वाजता रिपोर्टिंग करायला इथे येणार आहेत परत अधीक्षक कार्यालयात. बघा आता काय घ्यायचंय, जनतेने निर्णय घ्यायचा आहे.